11th ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांचे पार्ट 2 म्हणजे कॉलेजचे नाव टाकण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी जे फॉर्म होता हा सुरू झालेला आहे। सर्वात प्रथम साईडवर यावं लागेल। साईडवर आल्यानंतर इथे तुम्हाला लॉगिनचं ऑप्शन दिलेलं आहे। जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल, तुमच्याकडे आयडी आणि पासवर्ड असेल तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता। आणि जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनमधून सर्वात प्रथम नवीन रजिस्ट्रेशन करा आणि आपला आयडी आणि पासवर्ड क्रिएट करा। आयडी आणि पासवर्ड कसा क्रिएट करायचा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व कमेंट बॉक्समध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा आणि त्या प्रकारे आपले रजिस्ट्रेशन करून घ्या। ठीक आहे। यामध्ये विद्यार्थी पार्ट 2चा अर्थ काय होतो की तुम्ही यामध्ये कॉलेजेसचे नाव टाकू शकता। हा जो राऊंड असणार आहे हा 0 राऊंड आहे, ज्यामध्ये कोटा अंतर्गत जेही विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। ठीक आहे। आणि यामध्ये बघू शकता विद्यार्थ्यांचा जो भाग 1 आणि भाग 2 दोन्ही फॉर्म विद्यार्थी भरू शकतात, म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 2। तर 13 तारखेपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। यामध्ये विद्यार्थ्यांना जी TC आहे म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे इम्पॉर्टंट नाही आहे फॉर्म भरण्यासाठी, तुम्ही ॲडमिशनच्या दिवशी कॉलेजला देऊ शकता असं साईडवर नोटिफिकेशन दिलेलं आहे। ओके। त्यानंतर सर्वात प्रथम आता तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे, कारण की आपण आयडी आणि पासवर्ड ऑलरेडी क्रिएट केलेला आहे त्यामुळे। तर लॉग इनच्या ऑप्शनला क्लिक करा। लॉग इनच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे आयडी टाका, पासवर्ड टाका, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर बघू शकता तुम्ही। आता बघा यामध्ये संपूर्ण माहिती आपण समजून घेऊ। पहिला जो पार्ट 1 आहे हा आपला लॉक आहे, त्यामुळे इथे सेल्फ व्हेरीफाईड लिहून आलेला आहे। जर तुम्हाला इथे सेल्फ व्हेरीफाईड लिहून असेल म्हणजे हा तुमचा पार्ट 1 लॉक आहे। क्लिअर। यामध्ये कोणाला काही अडचण असेल कमेंट्स करा। ठीक आहे। हे तर सध्या नॉट ॲडमिटेड आहे, कारण ज्या दिवशी तुमची ॲडमिशन होणार इथे तुम्हाला ॲडमिटेड लिहून येणार। त्यानंतर आता भरायचं आपल्याला पार्ट 2। बघा पार्ट 2ची जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर यामध्ये कोट्याअंतर्गत हा जो कॅप राऊंड आहे हा आपल्याला आता भरता येणार नाही। यामध्ये इनहाऊस कोटा, मायनॉरिटी कोटा आणि मॅनेजमेंट कोटा तिन्ही कोट्याअंतर्गत जर तुम्ही इलिजिबल असाल तर फॉर्म भरू शकता। यामध्ये तर संपूर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत, त्यामुळे मॅनेजमेंट कोट्यामध्ये कोणीही फॉर्म भरू शकते। त्यानंतर आता आपल्याला जेही इनहाऊस कोटा, मायनॉरिटी आणि मॅनेजमेंट कोटा यासाठी जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही या पार्ट 1 तर ऑलरेडी लॉक केलेला आहे, त्यामुळे यामध्ये आता विद्यार्थ्यांना काही करायचं नाही आहे। त्यानंतर आता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कॅप ऑप्शन पार्ट 2चे जे ऑप्शन दिलेलं आहे तिथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक कशासाठी, तर तुम्हाला इथे तुमची जे स्ट्रीम आणि मीडियम हे क्लिक करून घ्यायचं आहे सर्वात प्रथम। तर चूज स्ट्रीम आणि मीडियम, कोणाला आर्ट, कॉमर्स, सायन्स अशा प्रकारे जी ॲडमिशन घ्यायची आहे तुम्हाला त्यामध्ये अशा प्रकारे ऑप्शन येईल। इथे तुम्हाला मार्क्स दिसत आहे। सायन्स घ्यायचं आहे आम्हाला इंग्लिशमध्ये। क्लिअर। या प्रकारे तुम्ही आर्ट, कॉमर्स सिलेक्ट करू शकता। मीडियम मराठी, हिंदी, उर्दू या प्रकारे तुम्ही सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कोणत्या फील्डसाठी ॲडमिशन घ्यायची आहे यामधून तुम्ही क्लिअर सांगितलेलं आहे। ओके। त्यानंतर आता तुम्हाला हा जो फॉर्म आहे हा कॅप राऊंडचा आहे आणि कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे, 20 किंवा 21 तारखेला सुरू होणार आहे। सध्या कोट्याअंतर्गत 0 राऊंड सुरू आहे, त्यामुळे हा फॉर्म सध्या डिसेबल केलेला आहे कधीपर्यंत, 0 राऊंड संपेपर्यंत। क्लिअर। ठीक आहे। त्यानंतर आता तुम्हाला क्लिक करायचं आहे कोटा चॉईस। कोटा चॉईसला क्लिक केल्यानंतर 3 फॉर्म आहे, इनहाऊस कोटा, मायनॉरिटी कोटा, मॅनेजमेंट कोटा। तुम्ही इनहाऊस कोटा म्हणजे जिथे 10वी केलेली आहे तिथे 11वी करायची असेल आणि तुम्ही फॉर्ममध्ये जर यस केलेलं असेल तरच तुम्ही इलिजिबल आहे। मायनॉरिटी कोट्यासाठी सुद्धा मायनॉरिटीचं ऑप्शन तुम्ही यस केलेलं असेल तर तुम्ही इलिजिबल आहे आणि मॅनेजमेंटसाठी तर संपूर्ण विद्यार्थी इलिजिबल आहे। क्लिअर। यामध्ये तुम्हाला हा विद्यार्थी इनहाऊस कोटा याने यस केलेला आहे, परंतु हा इलिजिबल नाही आहे। का बरं, कारण की जिथे ना 10th केलेला आहे 11th त्यांच्या स्कूलमध्ये नाही आहे, त्यामुळे हा विद्यार्थी इनहाऊसला इलिजिबल नाही आहे। मायनॉरिटी या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्ममध्ये नो केलेला आहे पार्ट 1मध्ये, त्यामुळे हा विद्यार्थी मायनॉरिटीसुद्धा नाही आहे, त्यामुळे हा सुद्धा फॉर्म आणि हा दोन्ही फॉर्म विद्यार्थ्याचे भरता येणार नाही आहे। मॅनेजमेंट कोटा विद्यार्थी भरू शकते। बघा मॅनेजमेंट कोटाला क्लिक करा। सायन्स ऑलरेडी आपण क्लिक केलेला आहे। इंग्लिश यामधून डिस्ट्रिक्ट चूज करा, तालुका कोणत्या एरियामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे त्याप्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये फिलअप करून घ्यायची आहे। मॅनेजमेंट कोट्यासाठी फी जास्त लागते आणि फी तुम्ही फॉर्ममध्ये बघू शकता। कोणाला ॲडेड कॉलेज पाहिजे आहे किंवा गव्हर्मेंट प्रायव्हेट कॉलेज पाहिजे आहे या प्रकारे संपूर्ण माहिती तुम्ही फिल करून घ्या। त्यानंतर बायफोकल सब्जेक्टचं ऑप्शन आलं आहे। तर बायफोकल सब्जेक्ट म्हणजे काय होते, हा विद्यार्थी सायन्ससाठी ॲडमिशन घेत आहे। तर सायन्समध्ये या विद्यार्थ्याला कॉम्प्युटर सायन्स, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर इलेक्ट्रिकल असा जर कोणता सब्जेक्ट पाहिजे असेल, याचा अर्थ व्होकेशनलमध्ये जर ॲडमिशन घ्यायची असेल तर तो विद्यार्थी इथून सब्जेक्ट चूज करू शकतो। क्लिअर। म्हणजे त्या विद्यार्थ्याला
जिथे तो ॲडमिशन घेणार तिथे तो सब्जेक्ट मिळणार, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, फिशरी वगैरे. आणि जर विद्यार्थ्याला जनरलमध्ये ॲडमिशन घ्यायचे आहे, व्होकेशनल घ्यायचं नसेल, तर इथे एकही सब्जेक्ट चूज करू नका. संपूर्ण जे कॉलेजेस येतील तुमची लिस्ट आता ही जनरलमध्ये असेल. संपूर्ण विद्यार्थ्याला इथे जर कुठे काही डाऊट्स असेल बायफोकल सब्जेक्टमध्ये तर तुम्ही कमेंट्स करू शकता. ठीक आहे, हा विद्यार्थी सायन्समध्ये आहे, तुम्ही आर्ट, कॉमर्स याच प्रकारे सिलेक्ट करून घ्या अगोदर कॅप ऑप्शनमध्ये. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्ही संपूर्ण माहिती भरून सर्च कॉलेजला क्लिक करा. ही माहिती भरावी लागेल. सर्च कॉलेजला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर त्या एरियामधले संपूर्ण कॉलेजची लिस्ट आलेली आहे. यामध्ये तुम्ही जेवढी कॉलेज पाहिजे तेवढे सिलेक्ट करू शकता 10 पर्यंत. ठीक आहे, म्हणजे 1 ते 10 कॉलेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे तुम्हाला ॲडचं ऑप्शन दिलेलं आहे. ॲडला क्लिक केल्यानंतर हे कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये ॲड होऊन जाणार. इनटेकला जर क्लिक केलं तर किती जागा आहेत त्या कॉलेजला हे तुम्ही चेक करू शकता. यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता. सध्या हा फॉर्म जनरल सायन्ससाठी आहे, कारण आम्ही बायफोकल सब्जेक्ट सिलेक्ट केलेला नाही आहे. कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, फिशरी वगैरे कोणताच घेतलेला नाही आहे. त्यामध्ये एकही सब्जेक्ट सिलेक्ट केला नसल्यामुळे आम्ही जनरल सायन्ससाठी फॉर्म भरतोय. तुम्ही आर्ट, कॉमर्ससाठी सेम प्रोसेसनी फॉर्म भरू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला जेवढे कॉलेज पाहिजे आहे म्हणजे 10 पर्यंत तुम्ही कॉलेज सिलेक्ट करू शकता. कोणी 1 करू शकते, कोणी 2, 3, 4, 5. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमचे कॉलेज सिलेक्ट करून घ्या. बघा, आम्ही 4 ऑप्शन सिलेक्ट केलेले आहे. क्लिअर, 4 ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथे संपूर्ण सायन्स आहे. इथे अनॲडेड, ॲडेड संपूर्ण माहिती एकदा चेक करा. ठीक आहे, त्यानंतर इथे तुम्हाला मीडियम इंग्लिश चूज केलं आहे आम्ही. फीजचं ऑप्शन बघा, इथे फीज दिलेली आहे की तुम्हाला ॲडमिशन फी किती लागणार आहे. यामधून क्लिअर आताच बघा की तुम्ही फी भरू शकता का. जर भरू शकत असाल तरच यस करा, अदरवाईज इथून तुम्ही कॉलेज डिलीट करू शकता. डिलीटचं ऑप्शन आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा इथे 2 ऑप्शन दिलेले आहे, अप आणि डाऊन. कसं आहे, 2 नंबरचं कॉलेज जर वर न्यायचं असेल तर इथून तुम्ही अप करू शकता, डाऊन घ्यायचं असेल इथून डाऊन करू शकता. बघा इथे 2 ऑप्शन दिलेले आहे, अप आणि डाऊन. म्हणजे सिक्वेन्स कसा लावायचा इथूनच लावू शकता तुम्ही, कुठेही जायची गरज नाही आहे. जे कॉलेज 1 नंबर पाहिजे 1 ठेवा, 2ला जे पाहिजे ते 2 करा, कारण की अप डाऊन करू शकता तुम्ही. ठीक आहे, अशा प्रकारे सिक्वेन्स लावून घ्या. एकदा सिक्वेन्स लावला की तुम्ही करू शकता तुमचा फॉर्म लॉक. सेव्ह अँड लॉकचं ऑप्शन इथेच दिलेलं आहे. सेव्ह अँड लॉक केल्यानंतर तुमचा फॉर्म फायनल सबमिट होऊन जाणार. कोणता, हा फॉर्म भरत आपण मॅनेजमेंट कोट्यामधून. क्लिअर, एवढी फी लागेल. फी चेक करणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना. जे नंबर लागल्यानंतर तुम्हाला ॲडमिशनसाठी काही त्रास व्हायला नको, त्यामुळे फी वगैरे एकदा चेक करून घ्या. आणि अशा प्रकारे तुम्ही सेव्ह अँड लॉक फॉर्म करू शकता. सेव्ह अँड लॉक झाल्यानंतर तुमचा फॉर्म सेव्ह होऊन जाणार फायनली. आणि तुम्ही फॉर्मची प्रिंटसुद्धा काढू शकता. डॅशबोर्डला संपूर्ण माहिती बघू शकता. बघा, स्क्रीनवर जर चेक केलं तुम्ही तर इथे तुम्हाला प्रिफरन्स सेव्ह सक्सेसफुली, म्हणजे तुमचा फॉर्म फायनली लॉक झालेला आहे. पार्ट 1 तुम्ही ऑलरेडी लॉक केलेला होता, त्यामुळे तुम्ही पार्ट 2 भरला. आता पार्ट 2मध्ये तुम्ही एकाचमध्ये इलिजिबल होते. तुम्ही सेम बाकी जे कोटा अंतर्गत फॉर्म आहे, इन हाऊस कोटा, मायनॉरिटी कोटा, सेम टू सेम प्रोसेसनी भरू शकता. जो आपण आता मॅनेजमेंट कोट्याचा फॉर्म भरलेला आहे त्याच प्रोसेसनी तुम्ही इन हाऊस कोटा त्यानंतर मायनॉरिटी कोट्याचा फॉर्म भरू शकता. डाऊट्स असेल कमेंट्स करा, घाबरण्याचं कारण नाही आहे. हा फॉर्म आपला सेव्ह झालेला आहे. आपण आता जाणार आहे डॅशबोर्डला. बघा, डॅशबोर्डला आल्यानंतर काय दिसेल, पहिला फॉर्म सेव्ह आहे, काही टेन्शन नाही आहे. आता यामध्ये चला दुसरा फॉर्म बघू आपण. यामध्ये बघा मॅनेजमेंट कोटा कंप्लीट अँड लॉक. फॉर्म भरल्यानंतर फायनल सबमिट झाला का कुठे समजेल, इथे समजेल. कंप्लीट अँड लॉक, मायनॉरिटी नॉट एलिजिबल आहे. आणि इन हाऊस कोटा आपल्याला भरायचा नाही आहे, कारण की तिथे 10वी आहे परंतु 11th नसल्यामुळे आपण इथे पण इलिजिबल नाही आहे. आणि कॅप राऊंड फॉर्म तर सुरू झालेलेच नाही आहे, हे 20 तारखेला सुरू होणार. क्लिअर, मॅनेजमेंट कोट्याचा फॉर्म कंप्लीट आणि लॉक आहे. अशाच प्रकारे जर तुम्ही इन हाऊस कोटा, मायनॉरिटी कोटा भरल्यानंतर जर फॉर्म सबमिट केला तर तुम्हाला कंप्लीट अँड लॉक दिसायला पाहिजे. तिन्ही कोट्याअंतर्गत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर तुम्ही जर मॅनेजमेंट कोट्याला क्लिक केलं तर तुम्ही भरलेला फॉर्म बघा, संपूर्ण फॉर्म तुम्हाला दिसत असेल इथे. मॅनेजमेंट कोट्याला क्लिक केला आम्ही, फॉर्म भरल्यानंतर प्रिंट करू शकता, डाउनलोडसुद्धा करू शकता. कॉलेजसुद्धा दिसत आहे, अनलॉक फॉर्मसुद्धा करू शकता तुम्ही. यामध्ये सिक्वेन्स दिलेला आहे, तो सिक्वेन्ससुद्धा बघू शकता. ही माहिती आम्ही ब्लर केलेली आहे, कारण की यूट्यूब पॉलिसीनुसार आम्ही ही माहिती दाखवू शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही तुमचे जेही 3 कोट्याअंतर्गत फॉर्म आहे ते फॉर्म भरू शकता. ज्याही विद्यार्थ्यांना कुठे अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर संपूर्ण माहिती दिली जाणार. 13 तारखेपर्यंत 6 वाजेपर्यंत सायंकाळी तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. यामध्ये सध्या 3 कोट्याअंतर्गत फॉर्म आहे, हा 0 राऊंड फॉर्म आहे. ठीक आहे, पटापट आपले फॉर्म भरून घ्या. अडचण असल्यास कमेंट्स करा. पार्ट 1 भरायचा बाकी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ दिलेला आहे, त्याप्रकारे आपला पार्ट 1 भरा. आणि कोणाला कुठेही अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि 11th ॲडमिशन 2026-27 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार.
त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.